हाय फ्रेंड्स, मी गौरी भालेकर. तर तुमचं स्वागत आहे माझ्या आजच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मी आज तुम्हाला परफेक्ट ब्लाऊजला फिटिंग कशी करायची ते एकदम सोप्या पद्धतीमध्ये सांगणार आहे आणि कमी वेळेत फिटिंग कशी करायची ते एकदम परफेक्ट सांगणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर मी सुरुवातीला मागचा पार्ट, पुढचा पार्ट हे एकदम व्यवस्थित शिवून घेतला आहे. तर आपण मागच्या पार्टला एकदम सेंटरला एक टिकमार्क करून घेतली आहे. अशा पद्धतीने आपण मागच्या पार्टच्या सेंटरला खडूने टिकमार्क करून घेतले आहे आणि त्यावरती आपण पुढचा पार्ट हा व्यवस्थित ठेवून घेतला आहे. अशा पद्धतीने आपण हे दोनही पार्ट एकमेकावरती व्यवस्थित असे ठेवून घेतले आहे आणि त्यावरती आपण पाव इंच इतपत व्यवस्थित आधी टिप मारून घेणार आहे आणि आपण अशाच पद्धतीने फिटिंग करून घेणार आहे. त्यामुळे आपले दोरे पण निघणार नाही. तर अशा पद्धतीने आपण त्यावरती टिप मारून घेणार आहे. त्यानंतर राहिलेले एक्स्ट्रा कापड हे आपण कट करून टाकणार आहे. अशाच प्रकारे आपण दुसऱ्या बाजूने पण हुक पट्टीच्या बाजूने पण मागचा आणि पुढचा पार्ट व्यवस्थित हा एकमेकावरती ठेवून आपण त्यावरती पाव इंच इतपत टिप मारून घेणार आहे आणि शोल्डरपाशी पण व्यवस्थित ही बाही व्यवस्थित झाली आहे की नाही ते पण चेक करून आपण ते पण एकमेकावरती ठेवून तिथे पण व्यवस्थित अशी टिप मारून घेणार आहे. अशा पद्धतीने आपण दोन्ही बाजूनी टिप मारून घेतली आहे. अशी टिप मारून घेतली की आपले दोरे पण निघत नाही आणि आपल्याला वर लॉकच्या मशीनची पण गरज पडत नाही. आपण या साध्या शिलाईच्या मशीनवर सुद्धा परफेक्ट फिटिंग करू शकतो. तर आपण ब्लाऊज हे उलट करून घेतला आहे. त्यानंतर आपण त्यावरती व्यवस्थित अशी मापाच्या ब्लाऊजवर माप घेऊन आपण त्यावरती व्यवस्थित अशी मार्किंग करून घेणार आहे. तर आपण या ब्लाऊजच्या मापावरून आपण शिवलेल्या ब्लाऊजची फिटिंग करून घेणार आहे. तर अशा पद्धतीने मापाच्या ब्लाऊजचा आपण दंडघेर हा 5.5 इंच आहे. तर आपण शिवलेल्या ब्लाऊजवर पण व्यवस्थित असा दंडघेराचं माप टाकून घेणार आहे. तर आपण 5.5 इंचावर खडून याची टिकमार्क करून घेतली आहे. त्यानंतर मापाच्या ब्लाऊजवरून आपण आधी छातीचं माप काढून घेणार आहे. तर आपली छातीचं माप हे 9.25 इंच आहे आणि आपला मोंडा हा 7.25 इंच आहे. तर अशाच पद्धतीने आपण शिवलेल्या ब्लाऊजवर पण व्यवस्थित असे माप टाकून घेणार आहोत. तर आपला मोंडा हा 7.25 इंच आहे. तर आपण 7.25 इंचावरती टेप ठेवून खडूने मार्किंग करून घेऊ. त्यानंतर छाती ही व्यवस्थित आपली 9.25 आली आहे की नाही ते पण चेक करून घेऊ. तर आपली छातीचं माप पण व्यवस्थित असं परफेक्ट आलं आहे. तर आपण दुसऱ्या बाजूनी पण दंडघेराचं माप हे मोजून घेऊ. कधी कधी दंडघेर हा दोन्ही बाजूचा थोडाफार कमी जास्त असतो. तर आपण दोन्ही बाजूनी पण दंडघेराचं माप हे मोजून घेऊ. त्यानंतर आपला दुसऱ्या बाजूचा मोंडा हा 7.25 इंच आहे. तर आपण त्यावरती 7.25 इंचावरती मार्किंग करून घेऊ. त्यानंतर आपण हुकपट्टीच्या बाजूने छातीचं माप घेऊ. तर आपलं हुकपट्टीच्या बाजूने पण छातीचं माप हे 9.25 इंचच आहे. तर आपण त्यावरती पण खडूने टिकमार्क करून घेतली आहे. त्यानंतर आपण मापाच्या ब्लाऊजवरून आणि आपण शिवलेलं ब्लाऊज हे कमरेच्या बाजूने एकमेकावरती ठेवून आपण राहिलेलं जे एक्स्ट्रा ब्लाऊजचं भाग आहे ते आपण टेपवरती मोजून घेऊ आणि आपण त्याचा चौथा भाग घेऊ. अशा पद्धतीने आपण टेपवरती माप घेऊन राहिलेल्या कापडाचा आपण चौथा भाग काढून घेऊ. म्हणजेच कमरेचा आपला चौथा भाग हा 1.5 इतकं एक्स्ट्रा मार्जिन आला आहे. तर आपण ब्लाऊजवरती टेप ठेवून 1.5 वरती खडूने अशी व्यवस्थित मार्किंग करून घेऊ. तर आपण मार्किंग केलेली आहे त्यावरती आपण सरळ लाईन मारून घेऊ. अशा पद्धतीने मी टेप ठेवून त्यावरती सरळ मार्किंग करून घेतली आहे. तुम्ही पट्टी पण वापरू शकता. तर आपण दुसऱ्या बाजूनी पण व्यवस्थित अशी सरळ लाईन मारून घेऊ. तर अशा पद्धतीने दुसऱ्या पण बाजूने आपण सरळ लाईन मारून घेतली आहे आणि त्यावरती आपण व्यवस्थित अशी टिप मारून घेणार आहोत. तर आपली व्यवस्थित मार्किंग ही एकदम सरळ रेषेत आली आहे. म्हणजेच आपलं ब्लाऊज हे एकदम परफेक्ट बसणार आहे.
त्यानंतर आपण त्यावरती टिप मारून घेऊ। तर दंड घेरापाशी मी ही डबल टिप देऊन घेतली आहे, त्यामुळे आपलं ब्लाऊज हे उसवलं जाणार नाही। तर अशा पद्धतीने मी त्या मार्किंगवर टिप मारून घेणार आहे। आपली फिटिंग पण एकदम सरळ रेषेमध्ये येणार आहे, म्हणजेच आपलं ब्लाऊज हे एकदम व्यवस्थित बसणार आहे। आणि आपण कमरेपाशी पण डबल टिप मारून घेतली आहे। तर आपण त्यावरती दुसरी पण टिप मारून घेऊ, म्हणजे आपलं ब्लाऊज फिटिंगमध्ये झालं तर आपण एखादी टिप उसवू शकतो। अशा पद्धतीने आपण ब्लाऊजला फिटिंग करून घेत असतो। अशा पद्धतीने मी ब्लाऊजला 3-3 टिपा मारून घेत असते आणि मार्जिन पण एकदम व्यवस्थित उरलं आहे। परत आपल्याला ब्लाऊज हे लूज किंवा फिट्ट झालं तर आपण त्यावरती टिप मारून परत ते ब्लाऊज आपण वापरू शकतो। अशा पद्धतीने मी दुसऱ्या पण बाजूने त्याच मार्किंगवर व्यवस्थित अशी टिप मारून घेतली आहे आणि तिथे पण मी 3 टिपा मारून घेणार आहे। अशा पद्धतीने आपली एकदम फिटिंग ही सरळ रेषेत झाली आहे। राहिलेला एक्स्ट्रा दोरा पण आपण कट करून टाकणार आहोत। तर आपण ब्लाऊज हे परफेक्ट फिटिंगमध्ये मापाच्या ब्लाऊजवरून परफेक्ट झाला आहे की नाही ते पाहू। तर अशा पद्धतीने आपण मापाचं ब्लाऊज आणि आपण शिवलेल्या ब्लाऊजला केलेली फिटिंग ही एकदम परफेक्ट आली आहे। कुठेही कमी जास्त झालं नाही। तर अशा पद्धतीने आपण ब्लाऊज एकदम सरळ करून पाहू, ब्लाऊज हे आपलं कसं तयार झालं आहे। अशा पद्धतीने आपला व्यवस्थित असा गोल गळा आला आहे आणि फिटिंग पण एकदम परफेक्ट आली आहे। कुठेही कपडा कमी जास्त झाला नाही आणि मागचा गळा पण व्यवस्थित असा डीप गोल गळा तयार केला आहे। अशा पद्धतीने आपण ब्लाऊजला फिटिंग करून घेत असतो।